ओबीसी असाल तर जय ओबीसी म्हणायला लाज कसली? बबनराव तायवाडेंचा विजय वडेट्टीवारांना टोला. ओबीसी आहात तर लाज कसली? फायदे घेताना ओबीसी, मात्र जय ओबीसी म्हणायला लाज वाटते. मंडल यात्रेवरून विजय वडेट्टीवार यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी टोला लगावला. पाहूया ते काय म्हणतायत. नक्कीच नक्कीच, म्हणजे ही तर ताजी घटना आहे. आम्ही सांगू उद्या, आज जे आपल्यासमोर बोलतोय ते आम्ही मुख्यमंत्र्यापुढे मांडू की सर, अशा प्रकारचे जर बोगस प्रमाणपत्र निर्गमित होत असेल आणि त्या व्यक्तीने खोटे कागदपत्र सादर केले, हे प्रूव्ह झालेलं असेल, तर त्या व्यक्तीला आजन्म कारावासाची शिक्षा आपण करण्याची तरतूद कायद्यामध्ये करावी, जेणेकरून भविष्यामध्ये खोटे प्रमाणपत्र मिळविण्याचा कोणीही प्रयत्न करणार नाही. हे मुख्यमंत्र्याकडे मांडू. काही लोकांना ओबीसी म्हणाला, त्याबद्दल तुमचं काय मत? नाही, आम्ही तर म्हणतो, जर ओबीसी आहात तर लाज कशाची आहे? फायदे घ्यायला ओबीसी आणि जय ओबीसी म्हणायला लाज मला एक समजतच नाही. आणि म्हणून आमचं पहिल्या दिवसापासून म्हणणं आहे, जोपर्यंत सर्व ओबीसी जय ओबीसी म्हणायला सुरुवात करणार नाही, ओबीसी म्हणून एकमेकांना विश करणार नाही, तोपर्यंत ही ओबीसीची मुवमेंट मोठी होणार नाही. कारण तुम्ही लपून लपून मी ओबीसी अरे खुल्या म्हणा ना जय ओबीसी, आणि मी तर म्हणतो ना, जय ओबीसीच्या पुढे काही म्हणा, जय ओबीसी, जय रामराम म्हणा, जय ओबीसी, जय जिजाऊ, जय ओबीसी, जय शिवराज, जय ओबीसी, जे म्हणायचं ते म्हणा ना. जर ओबीसी आहात तर जय ओबीसी म्हणून एकमेकांना विश करा, जेणेकरून एकमेकांमधला ओबीसी पण जागृत होईल आणि ओबीसी समाजात सक्षम सुदृढ होईल. मला